संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज तब्बल 17 वर्षांनी लागला। NIAच्या विशेष कोर्टाने हा निकाल दिला। यानुसार बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। या संशयित आरोपी म्हणून साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह प्रसाद पुरोहित, रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचं नाव घेण्यात आलं होतं। या सुनावणीत कोर्टाने नेमकं काय म्हटलंय हे पाहूया। सरकारी पक्ष बॉम्ब मोटरसायकलवर लावल्याचं सिद्ध करू शकले नाहीत। रमजानमुळे त्या भागात बंदोबस्त असतानाही मोटरसायकल कशी आणली हे स्पष्ट करू शकले नाही। प्रसाद पुरोहित यांनी RDX आणल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही। पंचनामा योग्य तज्ञांकडून केला नाही। कट रचण्याच्या बैठकांचा कोणताही विश्वासार्ह पुरावा कोर्टात दाखवता आला नाही। सरकारी पक्ष आरोप सिद्ध करणारे विश्वासार्ह पुरावे देऊ शकले नाही, त्याचे समर्थनही करता येणार नाही। फक्त शंका किंवा संशय आरोपीला दोषी ठरवण्या इतपत पुरेसे नव्हते। ठोस पुराव्यांअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। या निकालावरून बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यात, खऱ्या दोषींपर्यंत पोहोचण्यात तपास यंत्रणा कमी पडल्याचं दिसून आलंय। पण बॉम्बस्फोटातील पीडितांच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय।